नवी दिल्लीत आजपासून 5 दिवसांच्या इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचा प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026चं उद्घाटन. एआयचा उपयोग मानवकेंद्रित प्रगतीसाठी व्हावा असं सांगत भारतीय जनतेच्या सामर्थ्यासह भारत कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनात आघाडीवर असल्याचं पंतप्रधानांचं समाज माध्यमावर प्रतिपादन. भारताची वेगानं विस्तारणारी सर्जनशील अर्थव्यवस्था देशाच्या भक्कम डिजिटल पायाभूत सुविधा आणि कुशल लोकसंख्येमुळे बळकट होत आहे. अश्विनी वैष्णव. विश्वासार्ह आणि मानव केंद्रित एआय व्यवस्था निर्माण करण्याच्या भारताच्या निर्धारासह जबाबदार एआय वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देशव्यापी डिजिटल मोहिमेला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्यात उद्या मुंबईत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स नवोन्मेष वर्षाचं होणार उद्घाटन. वर्ष 2014 ते 2026 हा कालावधी देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या इतिहासात सुवर्ण कालखंड म्हणून नोंदवला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांशी करून समाजात दुही निर्माण करणाऱ्यांना अंकुश लावत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जाईल. एकनाथ शिंदे यांची ग्वाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उभाठा पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांची निवड. भाजपाचे गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून नियुक्ती. आणि धार्मिक स्थळांवर महिला भेदभावाबाबतच्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 9 न्यायाधीशांच्या पीठाची स्थापना. येत्या 7 एप्रिलपासून होणार सुनावणी. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो.